जर त्याच्यामध्ये काही मिसमॅच असेल आणि तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही वेगळं तुमचं दिलेलं असेल तर त्यावेळी तुमच्या एक्झामला प्रॉब्लेम होऊ शकतो। बट ह्या वर्षी कसं ही 2 अटेम्प्ट्स होणार आहेत, तर मे बी सीड सेल ह्या वर्षी तुमचे अपडेट्स लवकर आणू शकता। तर तुम्हाला मोर दॅन इनफ टाइम दिला जातो। ह्या टायमामध्ये तुम्ही कधी पण तुमचा फॉर्म फिलअप करू शकता, की ह्या डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे यायला खूप वेळ लागतो। त्या मुलांकडे ॲडमिशन प्रोसेसपर्यंत हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल झालेलं आहे। सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। सो गाइस, जेवढे पण मुलं MST CET 2026 ची एक्झाम देणार आहेत त्या प्रत्येक मुलांचा प्रश्न आहे की आपलं सीईटीचं रजिस्ट्रेशन हे कधीपासून सुरू होणार, त्यासोबत ह्याचं ड्युरेशन काय असणार आहे, म्हणजे आपण कधीपर्यंत ही फॉर्म फिलिंग करू शकतो, कधीपर्यंत हे रजिस्ट्रेशन करू शकतो। त्यासोबत आपल्याला रजिस्ट्रेशन करताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत, कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्यासोबत असले पाहिजेत, हे प्रत्येक मुलांचे प्रश्न आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण सीडचे रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे। त्यासोबत तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत इंजिनिअरिंगमध्ये, फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होईपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे, पूर्ण मी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। सो तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबत मी तुम्हाला एक इंस्टाग्रामची ID प्रोव्हाइड करतोय, त्या इंस्टाग्रामच्या IDला पण नक्की तुम्ही फॉलो करून ठेवा, कारण की त्या IDवर पण मी तुम्हाला काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो। सगळ्यात पहिले आपण बघूया की रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड असतात। फर्स्ट ऑफ ऑल आपल्यासोबत आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ। तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा तुमच्यासोबत असला पाहिजे आणि हा तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ असला पाहिजे। कुठलाही लहानपणीचा फोटोग्राफ तुमचा चालणार नाही। सो जर तुमच्याकडे आता लेटेस्ट फोटोग्राफ नसेल तर आत्ताच तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढून घ्या, कारण की हे फक्त तुमच्या एक्झामच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेसच नाही बट तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। ॲडमिशनच्या वेळेस सुद्धा तुम्हाला तुमचा फोटोग्राफ हा अपलोड करावा लागणार आहे, काही ठिकाणी तुम्हाला स्टिक सुद्धा करावं लागणार आहे। तर त्याच्यामुळे तुमचा फोटोग्राफ नसेल तर आत्ताच तुमच्या पासपोर्ट साईज फोटोग्राफ हे तुम्ही काढून घ्या। त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड। आता तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड हे असलं पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड तुमचं अपडेटेड असलं पाहिजे, बिकॉज काही मुलांच्या आधार कार्डवरती काही मिस्टेक्स असतात, काही मुलांच्या नेममध्ये मिस्टेक्स असतात, डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असतात। तर त्याच्यामुळे जर तुमच्या आधार कार्डवरती काही पण मिस्टेक असेल तर हे तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, कारण जेव्हाही तुम्ही सीडच्या एक्झामला जाता तर तुमच्या एक्झामला गेल्यानंतर त्या तिकडे तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय केलं जातं, तुमचं आधार कार्ड तुमच्या हॉल तिकीटसोबत मॅच केलं जातं। जर त्याच्यामध्ये काही मिसमॅच असेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती काही मिस्टेक असेल आणि तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही वेगळं तुमचं दिलेलं असेल तर त्यावेळी तुमच्या एक्झामला प्रॉब्लेम होऊ शकतो। तर त्याच्यामुळे आत्ताच तुमचं आधार कार्ड हे अपडेट करून घ्या, काही पण मिस्टेक असतील तर आत्ताच तुम्ही ते करेक्ट करून घ्या। सो जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याच्यानंतर तुम्ही हे काही अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट्स हे यूज करू शकता। म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमचा पॅन कार्ड यूज करू शकता, तुमचा पासपोर्ट यूज करू शकता, तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर हा तुम्ही यूज करू शकता, तुमचा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही यूज करू शकता जर तुमच्याकडे असेल तर, जर तुमच्याकडे वोटर्स कार्ड असेल तर तुम्ही वोटर कार्ड यूज करू शकता किंवा तुमचा बँक पासबुक सुद्धा यूज करू शकता। बट बँक पासबुकवर तुमचा फोटोग्राफ हा असला पाहिजे। सो ह्याकडे तुम्ही बँक पासबुक सुद्धा यूज करू शकता। तर हे काही अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट आहेत, म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर हे काही डॉक्युमेंट तुम्ही यूज करू शकता। ह्याच्यापैकी कुठले तरी एकच डॉक्युमेंट तुम्ही यूज करायचं आहे, सगळेच डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड नसणार आहेत, ह्याच्यापैकी कुठले तरी एकच डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे। आता आपण बघूया की आपलं MST CETचं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होऊ शकतं। तर लक्षात घ्या की तुमच्या सीईटीचं रजिस्ट्रेशन मोस्ट प्रोबॅबली डिसेंबरपासून सुरू होऊ शकतं। आता डिसेंबर म्हणजे कधी, स्टार्ट ऑफ डिसेंबर, मिड ऑफ डिसेंबर किंवा एंड ऑफ डिसेंबर। तर लक्षात घ्या की लास्ट इयरला एंड ऑफ डिसेंबरपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती। बट ह्या वर्षी कसं आहे की 2 अटेम्प्ट्स होणार आहेत, तर मे बी सीड सेल ह्या वर्षी तुमची अपडेट्स लवकर आणू शकतं। सो आपण एक्सपेक्ट करू शकतो की तुमचं रजिस्ट्रेशन हे मिड ऑफ डिसेंबरपासून सुरू होऊ शकतं। सो जेव्हा पण तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल तर मी तुम्हाला नक्की अपडेट करेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका। मी तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे की तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तर त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका। जर आपण ड्युरेशनबद्दल बोललो की तुमचं रजिस्ट्रेशन कधीपर्यंत सुरू असणार आहे, तर लक्षात घ्या की तुम्हाला टोटल 2 महिने दिले जातात तुमचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी। तर तुम्हाला मोर दॅन इनफ टाइम दिला जातो। ह्या टायमामध्ये तुम्ही कधी पण तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। तर ह्या इथे तुमचं रजिस्ट्रेशन डिसेंबरपासून सुरू होऊ शकतं आणि तुम्हाला मोर दॅन इनफ टाइम दिला जाणार आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी। आता मी तुम्हाला काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट सांगून ठेवतो, जे डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता रिक्वायर्ड नाही आहेत बट तुमचे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी कंपल्सरीली हे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत। कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत, तर सगळ्यात पहिले आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट। लक्षात घ्या हे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला रिक्वायर्ड असतं,
हे तुम्हाला स्टेट करतं की तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधून बिलॉंग करता, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी कंपल्सरीली रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर तुमचे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा रिक्वायर्ड असतं. जर तुम्ही आत्ता इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय करत असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्ही 3 वर्षाच्या इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय करून घ्या. इन्कम सर्टिफिकेट हे 2 टाईपचे येतात, एक येतं 1 इयर व्हॅलिडिटीचं आणि एक येतं 3 इयर्स व्हॅलिडिटीचं. मी तुम्हाला रेकमेंड करतो की इन्कम सर्टिफिकेट तुम्ही 3 इयर्स व्हॅलिडिटीचं तुम्ही अप्लाय करून ठेवा. त्याच्यानंतर तुमचं स्टेट EWS सर्टिफिकेट, जी पण मुले EWSला ॲप्लिकेबल आहेत, मोस्टली ओपन कॅटेगरीची मुलं EWS सर्टिफिकेटला ॲप्लिकेबल असतात, रिझर्व्ह कॅटेगरीची मुलं अप्लाय नाही करू शकत. सो जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही EWS सर्टिफिकेटला तुम्ही अप्लाय करून ठेवा, आणखी EWS सर्टिफिकेटचा तुम्हाला भरपूर काही फायदा ह्या इथे होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही ह्या इथे गॅप घेतला असेल, जर तुम्ही ड्रॉपर स्टुडंट असाल तर तुम्हाला ह्या इथे गॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर ह्या इथे मी काही 3 डॉक्युमेंटला इथे हायलाईट केलं आहे ब्ल्यू कलरमध्ये, जे की खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत आणि सगळ्यात जास्त वेळ ह्याच डॉक्युमेंटला लागतो. म्हणजे हे डॉक्युमेंट अप्लाय केल्यानंतर लगेच तुमच्याकडे येत नाहीत. सो जर तुम्ही आत्ताच ह्या 3 डॉक्युमेंटला अप्लाय केलं तर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुमचे हे डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये येतील. तर कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत, तर सगळ्यात पहिले आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये बिलॉंग करत असाल, जसे की OBC, SC ST, VJNT, SCBC, तर हे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे SC ST कॅटेगरीच्या मुलांना रिक्वायर्ड नाही आहे, बट जी पण इतर कॅटेगरीमध्ये मुलं आहेत, जसे की OBC, SCBC, SBC, तर ह्या मुलांना ह्या इकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असणार आहे. सो जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, जर तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये बिलॉंग करत असाल, तर हे 3 डॉक्युमेंट जे मी तुम्हाला हे ते हायलाईट करून दिले आहेत, तर हे 3 डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय करून घ्या. की ह्या डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे यायला खूप वेळ लागतो आणि भरपूर मुलांचे ॲडमिशन्स ह्याच्यामुळेच कॅन्सल झालेले आहेत. त्या मुलांकडे ॲडमिशन प्रोसेसपर्यंत हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल झालेलं आहे. तर हे तुमच्यासोबत नको व्हायला, त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच अवेअर करून ठेवतो आहे की जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुम्ही अप्लाय करून घ्या. त्यासोबत इतर डॉक्युमेंट जे मी तुम्हाला वरती दिले आहेत, डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट, ह्याला पण तुम्ही अप्लाय करून घ्या, कारण की हे पण डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत. आणि हे डॉक्युमेंट अप्लाय केल्यानंतर लगेच येतात, बट जे डॉक्युमेंट मी तुम्हाला हायलाईट करून दिले आहेत या डॉक्युमेंटला खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळे आत्ताच हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय करून घ्या, हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा, आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे किती मुलांना समजलंय. तर त्याच्यामुळे मला हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबत कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर तुम्ही हाईप पण तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की करा, आणखी ह्या व्हिडिओला जेवढं तुम्ही हाईप कराल तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही हाईप नक्की करा. आणि जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर नक्की तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आणखी ह्या टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. जे पण तुमची इम्पॉर्टंट नोटीस आहेत, जे पण तुम्हाला CET सेलकडनं प्रोव्हाइड केले जातात, तर हे सगळे मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. त्या टेलिग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. माझे इंस्टाग्रामची ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणखी ह्या चॅनलवरती मी तुम्हाला CETच्या रिलेटेड जेवढे पण अपडेट्स आहेत तर हे सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत तुमची CETची एक्झाम झाल्यानंतर जी तुमची ॲडमिशन प्रोसेस असते ती खूप इम्पॉर्टंट असते. त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही छोटी जरी काही मिस्टेक केली तर त्यावेळी तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. जे तुमचं ड्रीम आहे इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणं, हे तुमचं कॅन्सल होऊ शकतं. तर त्याच्यामुळे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला काही पण मिस्टेक करून चालत नाही. आणि त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.